मित्रांनो, आपण सध्या आहोत पद्मावती केसरी मैदानामध्ये आणि एका नंदीच्या गुलालाच्या बाबतीमध्ये एक अतिशय असं म्हणजे वेगळंच काहीतरी घडलेलं आहे. समालोचकांनी पुकारलं की 13 वेळा क्वार्टर फायनलचा मानकरी झाला आणि आज 14व्या वेळेस त्याला फायनलचा गुलाल लाभलेला आहे. तर आपल्या समवेत असा मित्रांनो मांगडेवाडीचा थैमान आणि त्याच्याजवळ जोडीला पळाला फौजी. मित्रांनो, ह्या सगळ्या टीमला इतका आनंद झाला होता की 13 वेळा क्वार्टरला राहिले, मात्र फायनलचा काय गुलाल मिळत नव्हता. तर दादा काय सांगाल, 13 वेळा क्वार्टर राहिला त्यावेळेसचा आनंद काय, आजचा फायनलचा आनंद काय? नाही, आम्ही 13 वेळा क्वार्टरला राहिलो, पण ज्या सीमेत राहिलो त्या सीमेत ज्या आमच्या सीमेत फायनलला राहिले त्यांनी एकच नंबर केला. एक नंबर केला. सलग 13वा मैदान आम्ही क्वार्टर फायनललाच राहिलो. म्हणजे तुमच्या सेमी फायनलमध्ये ज्यांनी सेमी पास केला ते सगळे एक नंबरची मानकरी ठरले. मागच्या 3 तारखेला पण आम्ही इथं क्वार्टरलाच राहिलो, त्याच्यात सुंदर फायनलला राहिला आणि त्यांनीच एक नंबर केला. बरं, ह्याच्या थैमानच्या विषयी काय सांगाल? थैमानचे मालक कुठले आणि गाव काय थैमानचं? थैमानचे मालक उमेश शेठ मांगडेवाडी. बर. आणि गाव मांगडेवाडी पुण्यातच असतो. बरं, पुण्यातच असतो. म्हणजे सुभाष तात्या मांगडेंचे त्यांचे बंधू पुतण्या. बरं. त्याचबरोबर दादा आज फौजी त्याच्याबरोबर कसं काय नियोजन करण्यात आलं? फौजी नियोजन किरण डायव्हिंग आणि आमचे सुट्टी मेकर साहिल बांधल यांनी केलं. बरं. त्यांचं सहकार्य आम्हाला. साहिल बांधनी मला धरून आणले, म्हणला दादा आमची बाईटच घ्यायची. म्हणलं घेतो. आणि बाकी आनंद कसा आहे दादा? 13 वेळा क्वार्टर आणि आज फायनल. लय दिवसाचा संघर्ष होता, पण विशेष सहकार्य लाभलं किरण डायव्हिंग. की ऑलराऊंडर आहे ते सगळा, ड्रायव्हर आहे, सुट्टी मेकर आहे, नियोजन करताय, सगळ्याच बाबतीत ऑलराऊंडर आहे किरण. आमच्यासाठी कुठं पण ते उभे राहिले आणि त्यांनीच बैल चर्चेत आणला. आज कितवा क्रमांक पटकावला मग तुम्ही? आज 5 नंबर झाला. फौजीच्या विषयी काय सांगाल? फौजी कसा पळाला? फौजी पण चांगला पळाला. तुमच्या ह्याचे खांद कुठले? बैल तसा दोन्ही खांदी पळतो, पण डावा फिटे दोन्ही खांदी कडनी पळतो. तसं दादा क्वार्टर कुठेतरी अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या माध्यमातून क्वार्टर फायनल चालू झाले, बक्षीस कुठे भेटायला लागले, कुठे 2000, कुठे 5000, कुठे 1000 रुपये. त्याचा फायदा होतोय का? होतोय ना. इथं आम्ही गोरगरिबांसाठी चांगले. बरं. त्यांचं टेम्पो भाडे तरी निघतं. बरं. एक नंबरला जी बैल राहतात ते गरिबांचा काही विचार करत नाही, खालच्या पायऱ्यावाल्याला बैलच देत नाही. मग तुम्ही आता जे फायनलला राहतात जी नावाजलेली बैल आहे त्यांनी निदान बाकीच्या जी 2 नंबरला पळतात त्यांना तरी बैल पायऱ्याला दिला पाहिजे. तुम्ही जसं क्वार्टरला पळाला तसं पळत असताना तुम्हाला सगळं म्हणजे त्याच म्हणजे ह्याच्यातली सिक्वेन्स मधली बैल लाभत होती का? तेच टॉपचा एकाने पण होकार दिला नाही? अजून नाही. बघू पुढच्या मैदानात बघू. 2 मैदान झाले, 4 मैदान झाले. मग मी पण फोन करायचं सोडून दिलं. जसं आपल्याच्याने होईल तसं पळायचं. बरं, तसं पळायचं. पण प्रत्येक मैदानात दादा एवढं वैशिष्ट्य की तुमचं प्रत्येक मैदानात तुम्ही क्वार्टरला राहताय तरी सुद्धा पायरा भेटत नाही तुम्हाला? नाही भेटत. आता काय सगळ्यांचं हे असते. आज कुठेतरी हा संघर्ष हे झाला का, सार्थकी लागला का? आज मी 18 वर्ष झालं बैलगाडी क्षेत्रात कंटिन्यू. 18 वर्ष, एकही वर्ष असा गॅप नाही दिलेला. कंटिन्यू 18 वर्ष दावणीला बैल आहे. 18 वर्ष झालं मी. माझा पहिला एक राजा बैल पळायचा, तो मेला. त्यानंतर अजून मैदानात थांबून बाकीचे 2 वर्ष करतात, 4 वर्ष सोडून देतात. तसं नाही, कंटिन्यू मी मैदानात आहे, क्षेत्रात आहे. अजिबात सोडल्या. वागळवाडीचा पाखऱ्या तो कुणाचा? माझाच की. तुमचाच जुना म्हातारा पाखऱ्या. बरोबर. तर दादा काय सांगाल आता, म्हणजे ह्यातनं काय संदेश द्याल जे पहिरे देत नाहीत, कुठंतरी हुलकावणी देतात, सर्वसामान्यांची जी बैलं पळतात 2 नंबरमध्ये त्यांना कुठंतरी 1 नंबरवाल्यांनी चान्स द्यायला पाहिजे? मेन म्हणजे मैदानवाल्यांनी जे चालू केलंय क्वार्टर फायनल, मेगा फायनल, निदान गरिबांचं जे शेतकरी आहेत, मेन शेतकरी आपल्यासारख्यांचं चालून जातं, पण जे खरंच शेतीवर करतात त्यांना हवंच आहे त्यांच्यासाठी हे चांगलं आहे मेगा फायनल. त्याची पण कुठेतरी थोडीशी रक्कम वाढायला पाहिजे का? वाढली, थोडीफार वाढलीच पाहिजे ना. थोडीफार वाढली पाहिजे. कुठेतरी 1000 रुपये सगळं खर्च भागला पाहिजे. 1000 रुपये कुठेतरी कमी वाटतात. टेम्पो भाडं पूर्ण निघलं पाहिजे. कुठेतरी 1000 रुपये कमी वाटतात. निदान 5000 तरी त्यांना मिळालं पाहिजे. म्हणजे दोघात 2.5 सरी टेम्पो भाडं तरी भागेल. बरोबर आहे. तुमची एक भावना तुम्ही व्यक्त केली. तुमचा आनंद कसा आहे आजचा? पण आजचा आनंद भरपूर. जॉकी कोण होतं? गटाला किती वेळात पळाला? 22 नंबर गटात पळाला. किरणनीच चालवली. किरणनी गाडी चालवली पण एकदम फ्रेश आहे. किरण काय भानगड आहे फ्रेश राहायचं कारण कसं काय? फ्रेश काय आता फ्रेश दररोज राहायला लागते. दररोजच राहायला लागते का? बरं, काय सांगशाल बाकी आनंद कसा आहे आजचा? आनंद चांगला आहे. बैलाला जवळजवळ 14 ते 15 मैदानातून क्वार्टरला राहत होता, पण मोठ्या गाड्यांच्यातच राहत होता. दोन्ही खांदी बैल कडच आहे, पण आज बैलाने साध्य करून दाखवलं. मी पण फायनलला राहू शकतो. मी पण. आणि तू पण फायनलला गाडी चालवून दाखवली असते आणि 5 नंबर केलाय एवढ्या उराटीच्या फाटीला. तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन आणि तुमच्याबरोबर पळालेले पहिरेकरी फौजी त्यांचं पण अभिनंदन. धन्यवाद दादा.